एकाला पिंपल्स होतात आणि ते वेळेत ते नाही केले किंवा त्यांना तुम्ही वारंवार फोडलं तर त्याचे खड्डे पडू शकतात, ज्याला आपण ॲक्ने स्कार असं म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ॲक्ने स्कार कशामुळे होतात, त्याचे काय काय टाईप्स आहे आणि कोणत्या स्कारसाठी काय ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे. हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर प्रजिती, युअर स्किन केअर एक्सपर्ट. पिंपल्स येतात तेव्हा त्यामध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं, जे आपल्याला रेड किंवा फर्स्ट फॉर्ममध्ये दिसतं. इन्फ्लमेशन काय करतं, कोलॅजिनला डिस्ट्रॉय करतं आणि त्यामुळे आपल्याला खड्डे बनतात, ज्याला आपण ॲक्ने स्कार असं म्हणतो. ॲक्ने स्कारचे वेगवेगळे टाइप्स असतात, जसं की मेन इज अट्रॉफिक आणि हायपरट्रॉफिक स्कार. अट्रॉफिक स्कार्समध्ये बॉक्स स्कार, आईस्पिक स्कार आणि रोलिंग स्कार्स असतात. आता ॲक्ने स्कारचं ट्रीटमेंट करताना टाइप ऑफ स्कार्स खूप इम्पॉर्टंट आहे, प्लस ड्युरेशन ऑफ द स्कार खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढ्या लवकर आपण स्कार्सला ट्रीट करतो तेवढं बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळतात. जे ट्रीटमेंट उपलब्ध आहेत ते आहे सबसिजन, TCA क्रॉस, CO2 लेझर, मायक्रोनेटिंग RF, फॅट ग्राफ्टिंग, पंच एक्सिजन आणि डिफरंट ॲक्ने स्कार सर्जरी. तर सबसिजन ही फर्स्ट स्टेप आहे टू ट्रीट ॲक्ने स्कार. ॲक्ने स्कार मध्ये काय होतं, टेदरिंग होते, ज्याच्यामध्ये लोअर लेअर ऑफ द स्किन अपर लेअर ऑफ स्किनला अशी खेचून पकडून धरते. त्याच्यामुळे काय होतं की खड्डा क्रिएट होतो. सो सबसिजन मध्ये ही जी टेदरिंग प्रोसेस आहे त्याला आपण डिस्ट्रॉय करायचं काम करतो. स्किनला सर्वप्रथम एनेस्थेटाइज केलं जातं, त्यानंतर सबसिजन कॅन्युला किंवा निडल घेऊन लोअर लेअर ऑफ द स्किन मध्ये ते इन्सर्ट करतात आणि ते जे टेदरिंग स्कार्स आहे त्या टेदरिंगला ब्रेक केलं जातं विथ द हेल्प ऑफ द निडल आणि त्याच्यामुळे स्किन वरती लिफ्ट होते आणि ॲक्ने स्कार्स कमी दिसतात. आपण आता जाणून घेऊया TCA क्रॉस या ट्रीटमेंट बद्दल. सो TCA क्रॉस वर्क्स बेस्ट इन आईस्पिक स्कार्स. आईस्पिक स्कार्स कसे असतात, वरतून छोटे दिसतात आणि खाली खूप जास्त डीप असतात, लाईक इन्व्हर्टेड ट्रायंगल लाईक शेप आणि ओपन पोर सारखे दिसतात. तर यामध्ये TCA क्रॉस म्हणजे ट्रायक्लोरो ॲसिटिक ऍसिड ही ट्रीटमेंट खूप जास्ती चांगले काम करते. TCA 100% कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरतो आणि विथ द हेल्प ऑफ द आईस्पिक ते TCA आपण त्या खड्ड्यांमध्ये भरतो. सो काय होतं, हे केमिकल आहे. सो केमिकल आपल्या कोलॅजिनला डिस्ट्रॉय करेल आणि जेव्हा कुठे आपले स्किन डॅमेज होते सो स्किन हिलिंगचं काम करते आणि कोलॅजिन नवीन प्रोड्यूस होणार आणि यामुळे आपले स्कार्स भरून निघतात. द मोस्ट नोन ट्रीटमेंट फॉर ॲक्ने स्कार इज CO2 लेझर. CO2 लेझर वर्क्स बेस्ट इन रोलिंग स्कार्स. सो रोलिंग स्कार्स म्हणजे काय, जेव्हा आपण आपली स्किन अशी स्ट्रेच करतो तर ते स्कार्स कमी दिसतात, त्याला आपण म्हणतो रोलिंग स्कार्स. सर्वात आधी ॲज युजल स्किनला नमिंग क्रीम म्हणजे एनेस्थेटाइज क्रीम लावतो, त्याच्यामुळे स्किन सुन्न होते आणि त्यानंतर आपण CO2 लेझरचा वापर करतो. CO2 लेझर म्हणजे काय, यामध्ये लेझर एनर्जीचा वापर केला जातो. ती लेझर बीम आपल्या स्किनच्या डेप्थ मध्ये जाते, आपल्या कोलॅजिनला ब्रेक करते आणि वेनेवर देर इज अ डॅमेज स्किन हील करायचा प्रयत्न करतं. सो कोलॅजिन नवीन बनतं, ज्याला आपण निओ कोलॅजिनोसिस म्हणतो आणि जेव्हा कोलॅजिन नवीन बनेल तर जिथे खड्डा असेल तिथे सुद्धा कोलॅजिन भरून निघेल आणि त्यामुळे आपले स्कार्सचा अपीअरन्स बेटर होतो. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट मायक्रोनीडलिंग RF. ही सुद्धा रोलिंग स्कार्सवर जास्त चांगले काम करते. मायक्रोनीडलिंग RF म्हणजे काय, मायक्रो नीडल्स म्हणजे छोटे छोटे नीडल्स असतात आणि RF इज रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी. सो आपण यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि नीडल्सचा वापर करून कोलॅजिनला डॅमेज करतो आणि त्यामुळे ऑफकोर्स निओ कोलॅजिनोसिस होणार आणि ॲक्ने स्कार्स ठीक होणार. सो फॅट ग्राफ्टिंग, जिथे अट्रॉफिक खूप जास्त खड्डा पडलेला असतो, कोणाकोणाची स्किन आपण बघतो की असं एकदम आतमध्ये गेलेली असते, अशा केसेस मध्ये आपण फॅट ग्राफ्टिंगचा उपयोग करतो. फॅट ग्राफ्टिंग मध्ये आपण काय करणार, वी विल टेक फॅट फ्रॉम वन साइड ऑफ द बॉडी आणि त्याला प्रोसेस करणार आणि नंतर जिथे फॅट कमी आहे आपण फिल करणार ते फॅट. दॅट इज कॉल्ड एज अ फॅट ग्राफ्ट. बॉक्स स्कार मध्ये पंच एक्सिजन हे बेस्ट काम करतं. पंच हे पेन सारखं इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्या थ्रू आपण जो स्कार टिश्यू आहे तो कम्प्लिटली काढून टाकतो आणि त्यानंतर तिकडे आपण टाका, ज्याला आपण सुचर म्हणतो, ते घेतो. सुचरचं निशाण जनरली राहत नाही आणि अशाद्वारे जो मोठा बॉक्स स्कार जो दिसतोय तो कम्प्लिटली रिमूव्ह. आता ॲक्ने आल्यावर ॲक्ने स्कार्स होऊ नये म्हणून आपण काय करायचं, सो ॲक्नेचे करेक्ट ट्रीटमेंट ॲट द करेक्ट टाइम आणि करेक्ट पर्सन कडून घेणे गरजेचं आहे. कोणतेही होम रेमेडीज न ट्राय करता एक प्रॉपर डर्मॅट कडून कन्सल्ट करूनच ॲक्नेचं ट्रीटमेंट घ्या, म्हणजे तुम्हाला मिनिमल स्कार होणार आणि मग स्कारची ट्रीटमेंट घ्यायची गरजच पडणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ॲक्ने स्कार ट्रीटमेंट विषयी काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.